भारतातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जा, त्या प्रत्येक कोपऱ्यात नाथ संप्रदाय रुजलेला आहे. आपल्या गुरूंनी दाखवलेल्या मार्गावर चालत जाणं ही नाथ संप्रदायाची शिकवण आहे. याच नवनाथांपैकी एक आहेत ते म्हणजे मच्छिंद्रनाथ. असं म्हणतात की मच्छिंद्रनाथ यांची जन्मकथा अत्यंत रहस्यमय आहे. पुराण कथेनुसार एकदा महादेव देवी पार्वतीला अमरत्व आणि योगविद्या यांचं गुप्त ज्ञान सांगत होते. हे ज्ञान कुणालाही ऐकू येऊ नये म्हणून त्यांनी निर्जन समुद्र किनाऱ्यावर हे उपदेश दिले. मात्र त्यावेळी जवळच एका माशाच्या पोटात असलेला एक बालक हा संपूर्ण संवाद ऐकत होता. शिवपार्वतींचा संवाद ऐकून त्या बालकाला योगविद्येचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले. नंतर तो मासा एका मच्छीमाराच्या जाळ्यात सापडला. त्या माशाच्या पोटातून एक जिवंत बालक बाहेर आले. त्यामुळे या बालकाला मत्स्येंद्र असं नाव पडलं. या बालकाने पुढे योग, तंत्र आणि अध्यात्म याचा प्रसार केला. तेव्हा मत्स्येंद्र हा बालक पुढे मच्छिंद्रनाथ म्हणून ओळखला जाऊ लागला. मच्छिंद्रनाथांनी अनेक शिष्य घडवले. त्यात गोरखनाथ हे सर्वात प्रसिद्ध शिष्य होते. नाथ संप्रदायात मच्छिंद्रनाथांना आद्य गुरु मानले जाते. महाराष्ट्रासह नेपाळमध्येही मच्छिंद्रनाथांची मोठ्या श्रद्धेने पूजा केली जाते. नेपाळमधील ललितपूर इथे त्यांचा भव्य रथोत्सव साजरा केला जातो. अशाच आध्यात्मिक माहितीसाठी नवराष्ट्रला फॉलो करा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका.